सर्वांना नमस्कार, सर्वांना विद्रोही सलाम। आज मी कोरोनाच्या संदर्भात माझं चिंतन, मला जे काही वाटलं ते माझ्या मनानं मी सांगणार आहे। मनानं म्हणजे असं की सर्वांना माहीत आहे की मी रानकवी, निसर्ग कवी, मी निसर्गाच्या संदर्भात कोरोनाबद्दलचं चिंतन सांगणार आहे। म्हणजे ते कुठं वाचलेलं नाही की कुठं आपण त्यासाठी कोणत्या धर्मग्रंथाचे काही याचा त्याच्या इकडे तिकडे कुठं कसला काही अभ्यास केलेला नाही, परंतु मला हे ह्या लॉकडाऊनच्या 2-3 महिन्यामध्ये जे काही वाटलं, जे जाणवलं, जे अनुभवतो मी, त्या संदर्भात मला बोलायचं आहे। तर बघा, कोरोनाचा विषय निघालाच ना, तर मग मला असं वाटतं, हे आत्तापर्यंत जे पाहत आलो त्याच्यावरून असं लक्षात आलं की अरे कोरोना हा जो प्रकार आहे ना, मला तरी वाटतं, मी निसर्गकवी, रानकवी, हे निसर्गाचा सर्वात मोठा कोप आहे असं मला वाटतं। कुणी त्याला म्हणत असेल का हे चीनमध्ये निर्माण झालं आणि काय झालं काय असो, आणि नंतर वैज्ञानिक लोक त्याचं काय संशोधन करतील, नंतर शास्त्रज्ञ आपले डॉक्टर लोक काय औषधं शोधतील, त्या बाकीचा सगळा विषय वेगळा। पण मी एक रानातला माणूस, रानामध्ये वावरतो आणि मी त्याच्याबद्दल काय विचार करतो हा विषय आपण पुढे चालवणार आहे। अरे पडले की आता बोलण्यामुळं पडलं काय 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 लागते का नाही? ठीक आहे, थोडीशा व्यत्ययाबद्दल क्षमस्व, विषय आपला पुढे चालू राहील। तर कोरोनाचा विचार करताना मला असं वाटतं का हा निसर्गाचा सर्वात मोठा प्रकोप आहे। म्हणजे काय झालं की आत्तापर्यंत माणसाचं वर्तन, मानवी समाजाचं, माणसाच्या जातीचं वर्तन हे निसर्गाला विसरून भलतीकडे चाललेलं आहे असं माझं चिंतन आहे, असं मला वाटतं। आणि त्याचा परिणाम म्हणून निसर्गानं हा एक वेगळा धडा शिकवला, कारण याच्यामध्ये बदल ना कुणीच करू शकत नव्हतं। म्हणजे ना कोणते संत, ना कोणते महात्मे, ना कोणी राजकीय पुढारी किंवा समाजसुधारक, सगळ्यांनी हात टेकले, पराभूत झाले। आणि मग आता बदल तर काहीतरी व्हायला पाहिजे ना। निसर्गाचा बदलाची ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आपण जर एकाच बाजूनं पुढे चाललो असं जर वाटत राहिलं तर मग, आणि ते कुणाकडूनच बदल होत नाही, तर मग निसर्ग त्याच्या पद्धतीनं करतो। म्हणजे मला काय म्हणायचे बघा की हे जे हा कोरोना जरी नसताना तरी समजा अमेरिकेचं आणि चीनचं युद्ध झालं असतं, शेवटी प्रश्न काय कसला आहे? माणसं मरण्याचा। तर मग काय झालं की माणसं मरण्याची ही जणू काही माणसाच्या जातीला सवयच लागून गेली की काय असं, आणि ते कोरोनानं पुन्हा वळणावर आणण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं। कारण माणसानं काय केलं, जीवननिष्ठाच तो हरवून बसला। जीवननिष्ठा इतकी डळमळीत झाली की माणूस जगतोय कशासाठी, जगतोय का मरायला बघतोय तेच काही कळायचा पत्ता नव्हता। म्हणजे बघा असं की या आत्महत्या, हे भरधाव वाहनं चालवणं, वारेमाप दारू पिऊन मरणं, अरे जगायचं असतं ही गोष्टच विसरून गेलेलं। म्हणजे प्रत्येक सजीव जगण्याचा प्रयत्न करत असतो हे आपल्याला माहिती आहे, आणि माणूस मात्र जीवनाबद्दल इतका बेफिकीर झालेला का आपण कशाला जन्माला आलो, जगायला पाहिजे हाच प्रकार विसरून गेलेला। आणि त्याचा परिणाम काय झाला की हे कसे मरायला लागले। आता बरोबर काय गोष्ट कळली की समजा बघा, उत्तर प्रदेशाकडचे, बिहारकडचे लोक जे आपल्या मातृभूमीला विसरून इकडं कुठंतरी आले होते, आणि ज्यावेळेस असा विषय येऊ राहिला कारण आता मरणाची वेळ आली, त्यावेळेस बरोबर त्यांना गावाकडची आठवण झाली आणि ते पायी निघाला, तिकडं उन्हात तानात निघाले, बायका पोरांसहित निघाले। हे उदाहरण मी यासाठी देतोय की मातृभूमीपासून जे सुटलेले आहेत ना, त्यांना वळणावर आणण्यासाठी जणू काय ह्या निसर्गानंच हे कार्य केलेले कोरोनाच्या रूपानं।
आतापर्यंत निसर्गाला आपण विसरलो, ते अशा अर्थानं की माझ्या सगळ्या कवितांमधून तोच विषय मी गेल्या काही वर्षापासून मांडत आहे क निसर्गाला विसरून चालणार नाही. ह्या मातीला विसरलो आपण. अरे प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं जो कोणता सजीव जन्माला येतो तिथला निसर्ग त्याला पोसण्यासाठी समर्थ असतो. आणि मग हा काय प्रकार, झाडं वेली आपापल्या ठिकाणी आहेत, सगळे पशुपक्षी आपापल्या परिसरामध्ये आहेत, आणि माणसं मात्र इकडून तिकडे निघालेत आणि सगळे गर्दी करून बसले तिथं. इकडे दाखवलं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला बघा, तुम्ही नीट निरीक्षण करा. काय नाही, प्रश्न मरणाचा नाही, मरण कुणाला येतं, कोणत्याही कारणाने येतं, पण हा प्रकार असा आहे की सगळे इकडं अमेरिका, जर्मनी, इटली हे एकदम प्रगत, म्हणजे एकदम पुढे गेलेले वैज्ञानिक राष्ट्र असे, तिथं का बरं त्यांनी जास्त कहर घातला? आणि इकडं आपल्याकडे पहा, भारतामध्ये शहरामध्येच काय इतकं ते झालं. आणि अजूनही रानावानामध्ये त्याचे आठवणही नाही, कोणाला काही होणारही नाही. होणार नाही म्हणजे झालं तर काय असेल ते असू द्या, पण प्रश्न मला म्हणायचे काय की हे माणसाची गर्दी, म्हणजे जिथं कुठे जन्माला आलो ती भूमी सोडून ज्यावेळेस तुम्ही भलतीकडेच पळता आणि तिथं अशी गर्दी करता ना की उद्या मरणाशिवाय दुसरी काही गत्यंतरच नाही. जिथं कुठं आपण जन्माला आलो तिथला परिसर, तिथली भूमी जर आपल्याला पोसण्यासाठी समर्थ आहे, तर मग आपण उठून इकडं तिकडं का पळायचं? आणि त्या पळण्याचा परिणाम हा असा झाला. आणि ते नुसता हा झाला एक विषय, परंतु त्याच्यामुळं दुसरे अगणित असे परिणाम झाले की ते माणसाला मानवतेपासून, माणूसपणापासून दूर घेऊन गेले. आणि त्याचा इतका कडेलोट झाला, इतका वरती गेला. मी मागं बऱ्याच वर्षापासून सांगत होतो की अरे माणूस हे प्रगतीच्या नावाखाली इतक्या मोठ्या कड्यावर येऊन ठेपलेला आहे की थोडीशा झुळकीनं कधी उलथून पडेल हे सांगता येत नाही. तर हा असाच प्रकार आहे. तर हा कोरोना म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, निसर्गाची अशी गोष्ट आहे की जे कुणीच थांबवू शकलं नाही, कोणताच महात्मा किंवा कुणीच. ते निसर्गाचाच प्रकोप म्हणून कोरोना, आणि त्याच्यावर उत्तरही निसर्गच आहे असं मला वाटतं. आणि आता आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे मी या संदर्भात काय काय बोलणार आहे का बुवा, कोरोना म्हणजे नक्की काय प्रकार आहे ना, आणि त्याची कारणं काय. तर कारण हेच की माणूस माणसापासून दूर गेला, मातीपासून दूर गेला. जे निसर्गाचे हे तत्व आहेत, निसर्ग नियम आहेत, त्याच्याबद्दल त्याला कसलीच काही ज्ञान नाही राहिलं. ऊन, वारा, पाऊस, डोंगर, आभाळ याला ज्याला म्हणतो आपण, याच्याबद्दल त्याला काहीच घेणं नाही. तो उठला आणि मुंबईला गेला, त्याला माती माहीत नाही, पाणी डोक्यावर 2 मैला वरून कसं आणलं जातं ते माहीत नाही, दिवसभर उन्हात तानात कसं राबावं, कसे घामाने आंघोळ होऊन निघते हे त्याला काहीच राहिलं नाही. आणि त्यामुळं काय झालं, आई गेली, माती गेली, भावंड गेली, गाव शिवार गेलं, माती गेली म्हणजे शेती गेली आणि निसर्ग गेला. आणि हे बाकीचे हे कुत्रा, मांजर, काय बैल असतील, जनावरं असतील, याची तर काही ओळखच राहिली नाही. आणि निसर्ग नियम असा आहे की ह्या सगळ्यांसहित माणूस जगत असतो. आणि ह्या सर्वांना विसरून फक्त जगण्यासाठी मुंबईला गेला आहे. अरे तिकडं जगायला चालेत का मरायला चालेत याची सुद्धा अक्कल राहिलेली नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून हा असा प्रकार आहे असं मला वाटतं. मित्रांनो, हे माझं मत सांगतोय, इतर कुणाला पटो ना पटो, पण निसर्ग कवी, रानकवी काय म्हणतात, मी त्या पद्धतीनेच बोलणार आहे. या संदर्भात मी एखादी कविता सांगतो आणि त्याच्यावरून माझा विषय स्पष्ट होईल असं मला वाटतं. कारण मी ज्यावेळेस कविता सांगतो ना, त्याचं कोणतंही स्पष्टीकरण करत नाही, कोणताही अर्थ सांगत नाही, कोणताही संदर्भ सांगत नाही, आणि तरीही पुढच्या सर्वांना ती समजत चालते. कारण ती निसर्गाशी संबंधित आहे, प्रत्येकाशी संबंधित आहे. अरे प्रत्येकाला पाय आहेत, मग त्यांना जमिनीवरून चालायला पाहिजे ना. आणि तुम्हाला जर कुठे जायला नुसत्या गाड्याच पाहिजेत, तर ते पूर्वी नाही का म्हणत असायचे की माणसाला शेपटी होती म्हणे, आणि तिचा वापर नाही होऊ लागला त्यामुळे ती गळून गेली. आणि आता जर ह्या पायांचा मातीवरून चालण्यासाठी वापरच नाही झाला तर ते जातील ना भाऊ वाकडे तिकडे होऊन.
निसर्गाचा हा प्रश्न आहे की त्यानं ह्या शरीरामध्ये पंच इंद्रिय भरलेले आहेत आणि बाहेर पंचमहातत्व पंचमहाभूतं भरलेले आहेत आणि ह्या प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध असतो. आणि हा संबंध जर नाही नीट समजला ना तर मग त्याचे परिणाम हे असे होतील. कोरोना हे एक निमित्त झालं, त्याला कोरोना म्हणा दुसरं काही म्हणा, त्याला आम्ही तर जगबुडी म्हणतो. कारण यानं अशी गंमत केली ना का आत्तापर्यंतच्या सगळे संदर्भ बदलून टाकले. माणसाचं जगणं, त्याची संस्कृती, त्याचा धर्म, ह्या काहीच गोष्टी नाही काढायच्या भाऊ इथून पुढं. हे कोरोना नंतरचं जग असं राहील ना की हे सगळं विसरून चाललं आणि नवा समाज तयार झाला, नवा विचार तयार झाला तरच माणूस जगू शकतो. त्याने ती बरोबर ॲडजस्टमेंट करून ठेवलेली आहे असं मला वाटतं. कोरोनाची कारणाच्या संदर्भात मी हे म्हणतो की निसर्गाला विसरले, त्या संदर्भातली मी एक कविता सांगतो म्हणजे तो अर्थ अजून स्पष्ट होईल. कविता असे बघा, हे इकडे धक्का लागतं त्यामुळं पडलं. कविता असे, रान कविता. मी ज्यावेळेस रान म्हणतो ना त्यावेळेस त्याला निसर्गच म्हणतात किंवा डोंगर म्हणून जेव्हा म्हणतो ना तो निसर्गाचाच संदर्भ येतो. कविता अशी, रान कविता म्हणजे साधी गोट नाही भाऊ, रान कविता म्हणजे साधी गोट नाही, इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारीमंदीही डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तेव्हा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बाहेर पडू लागतो. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन, याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. इथं पंच इंद्रियांची पंचमहाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते. तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते, तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते. तर मित्रांनो मला काय म्हणायचं आहे की ह्या रानाबद्दल, ह्या निसर्गाबद्दल मी जेव्हा कविता लिहायला लागलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरायला लागलो 20 वर्षापासून, तेव्हापासून मी ह्या कविता सांगत आलेलो आणि त्या प्रत्येक कवितेचे संदर्भ जणू काही आता दिसू लागलेले आहेत. माणूस तुम्हाला सांगतो या अलीकडच्या युगामध्ये इतका हतबल, इतका परावलंबी, इतका केविलवाना झालेला ना की आतापर्यंत कधीच झाला नव्हता. का माहिती आहे की पूर्वी लढाया व्हायच्या, काय नैसर्गिक भूकंप असतील, काय ज्वालामुखी असतील, काय असो, तो संदर्भ वेगळा होता. पण आज माणूस इतका हवालदिल झालेला की लढाया होणार नाही आता, कुणी तलवारीनं मारणार नाही. पण त्यामुळे झालं काय, माणूस जणू काही स्वतःच्या मरणावर दबा धरून बसला की काय अशी गोष्ट झाली. जणू काही स्वतःच्या मरणाची वाट पाहतोय. अरे काय कसं आहे ते, कोण कसं काय कुणाला विसरून गेलं. गावाला तुम्ही विसरले, इकडे तिकडे नेलं ते आमच्याकडून, चाले ठाणगाव पाडळला, चाले नारायणगावला. अरे घरी भाऊ वडील, म्हातारे आई वडील वाट पाहतात, फोन बिन काही नाही, एकमेकाला कळवता येत नाही, ते तिकडेच आहेत. इकडं म्हातारा मरूनही जातो, त्याची विल्हेवाटही लावली जाते. नंतर कधीतरी तो मुलगा येतो आणि विचारतो बा कुठं आहे, बा त्या तिकडे पुरलेला आहे म्हणे. अशी ही जी अवस्था ही कुठून कशी काय निर्माण झाली. पूर्वी आमचे बापजादे वर्षभर शेतामध्ये कष्ट करायचे, मुरुम तोडून काढला, खडक फोडून काढला, डोंगर उकरून काढला आणि तिथंच ते करायचे. तरीसुद्धा ते 100 वर्ष जगायचे. आणि हे जगण्यासाठी जर इकडं जाताना येताना काय होतं ते सांगायची काही खास गरज नाही. माणसं ज्यावेळेस ग्रुपमध्ये एका टेम्पोमध्ये 5-25 माणसं एकत्र कोंबली जातात, तरुण मुलं मुली सर्व काय तर म्हणे तिकडे कामाला चाललो आहे, त्याचा परिणाम काय होत असेल हे
आपण माणुसकी विसरलो, चांगुलपण विसरलो, संस्कृती विसरलो, पूर्वीचं काहीच ठेवलं नाही. आणि मग बदल आवश्यक होता ना, आणि त्या अर्थानं जणू काय हा बदल झालेला आहे. याचं मला तरी वाटतंय नाही. हे पहा, प्रश्न मरणाचा नाही. मी तर समजा कदाचित तुमच्या अगोदर, कारण जरा जुना म्हातारा आणि काही रोग जडलेले असतील, मी गेलो तरी तो प्रश्न नाही. मरण तर साधे, अरे मरण तो आहेच. आखिर जाना है किधर, इस मिट्टी में. मागे राहून तुम्हाला इमान न्यायला येणार आहे का? असं मरणाला काय एवढं घाबरायची गोष्ट? आणि मरणाच्या भीतीनं माणूस पण विसरण्याची काय गरज? माणूस पण विसरता कामा नाही. या सगळ्या वातावरणामध्ये आपण जर माणुसकीने शिल्लक ठेवली ना, माणुसकी हरवून मागं जगण्यातच अर्थ नाही असं मला वाटतं. या अशाही अवस्थेत माणूस पण आपण खूप चांगलं टिकून धरलं पाहिजे, कारण याच्यावरच ही गोष्ट पुढे चालणार आहे. असो तर इथून पुढची गोष्ट बघा, कोरोनानंतरचं जग. कोरोना ही एक मी मगाशीच म्हटलो का जगबुडी. पूर्वी जगबुडी म्हणून काहीतरी म्हणायचे. जुनी माणसं सांगायचे का त्यावेळेस मानमोडी, जगबुडी वगैरे काहीतरी, कंबरतोडी वगैरे काहीतरी असायचं ते. पण हा प्रकार इतका वेगळा की अगदी रामायण महाभारत काळापासून, म्हणजे गेल्या 5000 वर्षानंतर इतका मोठा बदल हा फक्त निसर्गच करू शकतो, आणि त्यांनी तो बरोबर केलेला आहे. आणि आता आपण अजून तरी सुधारायला पाहिजे, उरलेल्यांनी, जेवढे काही राहतील त्यांनी. तर हा जो प्रकार आहे, आणि इथून पुढचा बदल, पुढची माणसांचं जगणं, त्यांचं जीवन कसं असावं, कसं असायला पाहिजे, आणि तो बदल जर स्वीकारला नाही ना आपण, तर मग काय खरं नाही. पुन्हा तेच उरलेले, पुन्हा तेच तुमच्या हालचालीमध्ये. तर त्यासाठी हे म्हणजे हे संकटाबद्दल, म्हणजे जे गेले त्याच्याबद्दल दुःख आहे. पण मी मगाशीच सांगितलं का प्रश्न मरणाचा नाही, प्रश्न आहे विचारसरणीचा. आता गण कोणी म्हणतं असेल की जी जान आहे तो जहान आहे. ठीक आहे बाबा, चालेल, ती गोष्ट मान्य आहे. परंतु हा बदल स्वीकारून माणूस पण टिकून, माणूस एकटा नाही जगू शकत. माणसानं जगायचं ठरलं तर हा निसर्ग जो आहे ना, हा सर्व काय झाडं वेले असतील, पशुपक्षी असतील, किडामुंगी असतील, खेकडं माकडं असतील, ह्या सगळ्यांसहित त्याला जगता येतं. आणि या सगळ्यांना जुगारून तो जर एकटाच जगू पाहत असेल ना, तर ते जगणं होत नाही. आणि तोच हा परिणाम आहे. हे जे शहरामध्ये झालेले पुंजके, त्यांना हा निसर्गाबद्दल कोणती काय आवड आहे किंवा काय माहिती आहे, असं होऊन जातं ना. की आता बघा, उद्या काय होईल की शहरात, मोठी शहरं हळूहळू ओस पडतील, आणि माणसानं रानावनात, अरे आपण म्हणतो लोकसंख्या वाढली. कुठं कोणती लोकसंख्या वाढली तुम्हाला माहिती आहे? तुम्ही इकडे या, आमच्या रानामध्ये या, 100 किलोमीटरपर्यंत पुढं जाल, तुम्हाला माणूस दिसणार नाही. पृथ्वीचा समतोल बिघडला ना दादा. इकडं माणूस नाही, आणि तिकडं मात्र सगळे जमा होऊ राहिलेत. निसर्ग नियम असा आहे का? बघा, या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीच्या पाठीवर, त्या वाळवंटामध्येही माणसं आहेत, त्या बर्फाच्छादित परिसरामध्येही माणसं आहेत. आम्ही इकडे ते अंदमान निकोबारला गेलो होतो, तिकडं माणसं आहेत, आणि सगळे आपापल्या ठिकाणी एकदम व्यवस्थित जगत आहेत. असो, एक कविता सांगतो दुसरी, बा निसर्ग देवा. कारण मी निसर्गावरच, म्हणजे ते सर्वांनाच माहीत आहे ऐकणाऱ्यांना, पण मला त्या संदर्भात बोलायचं होतं आणि 1-2 कविता सांगायच्या होत्या. तरी कविता सांगतो बघा. बा निसर्ग देवा. बा निसर्ग देवा, तू लय मोठा, तू हा केवढा पसारा, आणि तू लय जुना, युगायुगांचा म्हातारा. एवढं सगळं देव, पण तू ह्या पुढे निव्वळ भुसकाट. हां, ह्या सगळ्या देवांनाही तू ह्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागतं. हां, जग म्हणाल तवर जगायचं, आणि मर म्हटलं मुकाट मारायचं. तू या नियमानंच वारा वाहतो, पाणी पडतो, दिवस निघतो,
अंधार पडतो. पूर्वीच्या आमच्या वाडवडिलांनी लय डोका चालवला आणि तू ह्या प्रत्येक नियमाचा एक एक देव झाला. पण मागून भलत्याच देवांचं भरमसाठ पीक आलं आणि प्रत्येक जातीचं, धर्माचं, पंथाचं मोकार देव झालं. पण तुझ्याच एका नियमानं माणूस चंद्रावर गेला आणि नागासाकी आणि हिरोशिमाचा पार फुफाटा झाला. पण या सगळ्या देवांपैकी एकाने तिकडे ढुकून सुद्धा नाही पाहिला. अरे तुझ्या एका मामूली नियमानं आम्ही जलमतो आणि मरतो. तर ह्या पाताळापासून त्या आभाळापर्यंत असं अजून किती नियम असतील. अरे एवढ्याच्या अणुमंदी अख्ख्या दुनियेची राख करण्याची आग कशी भरली असेल. अजून त्या पोटात काय काय दडलंय हे जाणणारा तूच आहेस र बाबा. फक्त तूच आहेस, फक्त तूच आहेस. मित्रांनो, निसर्गाकडं आपण अशा अर्थानं पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा अर्थानं पाहणारा समाज जो आहे ना, तर बघा उद्याचं जे राहिलेले असतील ना ते त्याच्यातलीच तरुण पोरं सोरं किंवा तेच लोक राहतील. तर त्यामुळं मला म्हणायचे काय की निसर्गाला विसरू नका. निसर्गाशिवाय काही नाही. आणि हा जो कोरोना आहे हा निसर्गाचाच कोप आहे आणि त्याच्यावर उत्तरही निसर्गाकडं नीट लक्ष दिलं तर त्याच्यावरचं उत्तर सापडेल असं मला वाटतं. असं या संदर्भातल्या कविता सांगतो, कारण मला तरी वाटतं त्या कविता सांगणं म्हणजे ते अधिक सोपं आहे, म्हणजे हे समजण्यासाठी अधिक सोपं आहे. भूगोल नावाची कविता आहे. कारण आत्ता काय केलं आपण, मी मगाशीच म्हटलो का मातीला विसरलो आपण. मातीला जर विसरलो ना तर माता ऑटोमॅटिक बाजूला सटकून जाते. कारण आपण गावाकडून ज्यावेळेस मुंबईला जातो किंवा कुठे शहरामध्ये जातो, आपल्या लहानपणी किंवा तरुणपणामध्ये जातो, तिकडेच लग्न, तिथंच मुलं जन्माला येतात. त्यांना माती माहीत नाही आणि त्यांना माताही माहीत नाही. अरे असं नाही ना चालत भाऊ. माता तर समजली पाहिजे, माती तर समजली पाहिजे. आणि ह्या पाण्यासाठी आपण जे आम्ही लहानपणी आमच्या 2-2 किलोमीटर आईच्या मागं जाऊन एवढी एवढी कळशी डोक्यावर घेऊन यायचो, त्यावेळेस आम्हाला त्या पाण्याचं महत्त्व कळायचं. आणि ते अजूनही कळलेलं आहे. पाणी काय हे ऊन, वारा, पाऊस, डोंगर, आभाळ या सगळ्या गोष्टी मगाशी तुम्हाला त्या कवितेमध्ये सांगितलंच. भूगोल एक कविता सांगतो बघा. म्हणजे हा विषय निसर्गाबद्दलचा कसं स्पष्ट होत होतं बघा. कविता अशी: 10 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, डोंगर, टेकडी, ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. आणि तिथं लिहून ठेवलं आहे की त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून, कापून, मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिनून ठार मारलं जाईल. आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल. हा प्रॉब्लेम आहे बघा. आणि त्याच्यावरचं उत्तर कवी सांगतोय पुढे सांगतोय मी की अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल विकत कसा काय घेऊ शकतोय. बरं घेतला तर घेतला, त्याची अशी विल्हेवाट कशी काय लावू शकतोय. नाही म्हणजे असं कंच्या शास्त्रात लिहिलंय. असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र जमा. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, ही सगळ्या प्रकारची सामाजिक शास्त्र, त्याचप्रमाणे ही धार्मिक शास्त्र, तसंच हे IT, बायटी, पॉलिटेक्निकी, फार्मसी वगैरे या मॉडर्न पोरींलाही बोलून घ्या.
सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कुणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सडू द्या, पण एवढ्या भूगोलाचं रक्षण करा. अरे ही बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केलीत. ती बिघडली तर सुधरवता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील, पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूसच शिल्लक राहायचा नाही, इथं माणूसच शिल्लक राहायचा नाही. मित्रांनो, ही कविता मी काहीतरी 2007 साली लिहिलेली आणि त्याच्या शेवटच्या ओळी आहेत, जर हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूसच शिल्लक राहायचं नाही. याचे संदर्भ तुम्ही जरा ते करून बघा. आणि ह्या कविता जगन्मान्य झालेल्या आहेत, अगदी ओबामापर्यंत गेलेल्या कविता आहेत या. तर म्हणजे या ज्या कोरोना विरून म्हणजे ते विशिष्ट तुम्ही काही नाव द्या त्याला, पण माणसाची मृत्यूकडे वाटचाल अशा अर्थाचा त्याचा अर्थ मी लावलेला आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही निसर्गाला इतक्या पद्धतीने विसरता त्यावेळेस तेच करेल ना भाऊ. बाकीचे सगळे सजीव किती सजीव असतील, कुणीही निसर्ग नियमाला त्याला घालून दिलेल्या नियमाला विसरून चालत नाही. आणि माणसानं काय काय केलं, चंद्रावर गेला, लय मोठी गोष्ट झाली का, त्याच्या मागे ते निसर्ग नियमच लागले ना. फळ झाडावरून पडलं ते गुरुत्वाकर्षण नियम, अरे ते ऑलरेडी पडणारच होतं ना, का ते आपण पाडलं मग गुरुत्वाकर्षणाचा नियम तयार झाला नाही. जे काही आहे ते सगळं निसर्गामध्ये आहे, त्याचा शोध घेऊन त्याच्याशी जमून घेऊन त्याच्याशी मिळतं जुळतं करून जोपर्यंत माणसाला जगता येत नाही तोपर्यंत काही खरं नाही. माणूस जर आपल्याच मनानं काहीच्या काही करून उठला म्हणजे बोलले शहाणा झाला, त्याला मी ते म्हणतो. चंद्रावर गेला ठीक आहे, आणि हे मग त्याचे परिणाम काय झाले, आता उठून सगळे चंद्राकडेच पाहू लागले आणि पायाखालच्या जमिनीला विसरून गेले. अरे मग काय उपयोग आहे मग. तर या संदर्भातली अजून एक कविता सांगतो, आई होती तेव्हा. बघा, हे माझं जे तत्त्वज्ञान आहे सगळं, हे जे मी जे बोलतो हे सगळं आईने शिकवलेलं आहे. मी काय लय मोठा जास्त शिकलेलो नाही, लय मोठे ग्रंथ वाचले नाहीत, कुठं काही केलेलं नाही, पण मी लहानपणी आईच्या मागं जे जगलो ना, तिनं खांद्यावर बसून मला डोंगर दावला. रात्रीची अंगणामध्ये मातीनं सारवलेल्या अंगणामध्ये झोपलेलं असताना तिनं चांदण्या दावल्या. ते माझ्या ध्यानात राहिलं आणि तेच माझं शिक्षण झालं. पुढं मला काही शिकायची गरजही नव्हती, कारण जे काही असतं ना ते आईनं शिकवलेलं असतं. आणि तिनं जो निसर्ग पाहायला शिकवलेला ना, फक्त तेवढं जरी ध्यानात राहिलं तरी माणूस मुक्त होईल, तर जरा चांगली गोष्ट होईल. पण आता हे कितीतरी लोक आहेत, आईची काही ओळख नाही, वडिलांची काही गोष्ट नाही, त्याचा परिणाम असा कविता सांगत होतो. कविता अशी आहे, आई होती तेव्हा. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं. अंगणात तुळस छान डुलायची, सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची. स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकीही गोड हसायची. अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे, अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून ऐसपैस बसायचं. एखादं चुकार चिमणीचं बाळ दुरूनच टुकू टुकू आईकडे बघायचं. आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं, खुदकन हसल्यासारखं पिलू भुरकन उडायचं. आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची. अशा वेळेस वाटेतला काटाही ती हळुवारपणे बाजूला सारायची. मला कडेवर घेऊन पाण्याला जायची, पाठीवर बांधून शेतात काम करायची. मातीचं आणि मातेचं छान जमायचं. दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या, त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं. शेवटी आईने इथली सगळी आवराआवर केली
आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली. तेव्हा चारी धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली. आता मी आईच्या आठवणीने व्याकुळ होतो. तेव्हा शेतात बांधावर कडामेरानी आईला शोधतो. शेवटी मातेलाच विचारतो, माते, मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची, तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची. तेव्हा ती मातेच्या मायाळूपणे म्हणते, तिचं एकच म्हणणं असायचं बाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ. तर मित्रांनो, असं हे मातीचं आणि मातेचं रूप आहे. आणि ह्या दोघीला जर माणूस विसरला ना, माणसालाच गरज आहे माहिती आहे. ते चिमणे जे असतात ना, ते थोडेसे मोठे झाले का ते पाखरं उडून जातात. माणसाला ते त्याचं शिक्षण पुरं होईपर्यंत, निदान 10वीपर्यंत, निदान 8वीपर्यंत तरी आईच्या आधारानं जगावं लागतं. आणि अशा ही फक्त माणसाची गरज आहे. आणि त्यामुळं मानवी संस्कृती काय तयार झाले की आईची आठवण राहावी. हे जे पुढारले देश म्हणतो ना आपण, तिथली संस्कृती कशी झाली माहिती आहे. म्हणजे याच्या अगोदरपासून तिथं आई आपल्या मुलाला अंगावर खेळत नाही. थोडंसं धंदा त्या करा. आई आपल्या अंगावर बाळगत नाही. ते पोरगं जन्मतं पाळणा घरात किंवा त्याच्यासाठी वेगळी सुविधा असते. हे नोकरी ते नोकरी, ते एवढं होईपर्यंत ते दुसरं लग्न करून निघून जाते. ही लोकांची संस्था असं कुणाची असो, प्रश्न आपल्याकडे जरा वेगळा आहे. पण ती गोष्ट आपण हळूहळू काय करत चाललो आहे का, त्यांचं पाहत चाललो आहे, ते शिकत चाललो आहे. आणि मग त्यामुळं भारतीय संस्कृती ज्याला म्हणतो आपण, जी प्राचीन संस्कृती, जगाला सभ्यता भारतीय माणसाने शिकवली वगैरे असं आपण जे म्हणतो, आणि तीच हळूहळू जर विसरत चाललेलो तर मग ते अवघड गोष्ट आहे. आणि तो प्रकार आता अलीकड अगदी शहरापासून गाव पसरण्याच्या अगोदर कोरोना आला असं मला वाटतं दादा. हो, तर अगदी गावाकडे तसंच होत चाललेलं, म्हणजे सुरूसुद्धा झालेलं. पण कारण हे बा, निसर्ग हा त्याच्या पद्धतीनं, हे जे मी त्या एका त्यामध्ये म्हटलेलं आहे की माणसानं प्रगती करता अशा टोकावर येऊन थांबलेला आहे की प्रगती नाही, तिथून डायरेक्ट कलटणी, म्हणजे कड्यावरून खाली. तर तसा प्रकार तो झालेला आणि तो इथपर्यंत असा होत आलेला. या संदर्भातले पुनर्वसन म्हणून एक कविता सांगतो अजून. बघा, पुनर्वसन कसं आहे का, समजा इकडे आमच्याकडं या डोंगरदऱ्यांमध्ये खूप सगळे प्रकल्प येतात. धरणं तिथं होऊ राहिलेत, पवनचक्क्या तिथं होऊ राहिलेत, मोठे मोठे महामार्ग त्याच्यातून जाऊ राहिलेत. आणि अशा वेळेस इथं नुसतं प्रश्न माणसाचा नाही, पण इथले सगळे वनस्पती जीवन, सगळं रानपाखरं काय असतील, किडामुंगी काय, निरनिराळ्या प्रकारच्या औषधी, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊ राहिल्यात. आणि मग असं जर झालं आणि कुणी पुनर्वसन म्हणायला लागलं, पुनर्वसन होणार आहे, त्याचं पुनर्वसन कसं करणार. त्या माणसाला, तो जो इथं रानावनामध्ये भटकून जीवन जगणारा, आणि त्याचं कुठंतरी थोडंसं शेत होतं आणि त्याला पुनर्वसन म्हणून तिकडे शहरामध्ये नेऊन कुठंतरी बसवलं, अहो तो रात्रीतून पळून येईल. तुमचं नको ते द्राक्ष पिकवणारे किंवा ऊस पिकवणारे शेत नको, तो परत इकडे येईल. का इथे त्याची रानपाखरं त्याच्याबरोबर फिरतात. आणि तो जो दिवसभर फिरतो ना, ऊन वारा पाऊस अंगावर झेलत, ते त्याचं खरं जीवन आहे. आणि हे सगळे हिरावून जर बाजूला गेला तर मग त्याचा परिणाम काय होईल, ती कविता सांगतो बघा. एक पुनर्वसन. लय जुनी गोट आहे, एकदा देवा दानवांनी समुद्र मंथन केला. आता त्याच्यातून अमृत, दारू आणि अजून काय निघालं. मग तो आनंद,
नाचणं गाणं वराडणं, मग वाटण्या. त्यात वाढणारांनी आणि काही पुढाऱ्यांनीच अमृतावर ताव मारला, बाकीच्यांना दारू मिळाली. आता ज्याला अमृत मिळालं ते कायमचे अमर झाले, आणि ज्यांना दारू मिळाली ते पिऊन तराट होऊन डुलाया लागले, झाली गोट. अरे पण त्या समुद्र मंथनासाठी ज्या डोंगराचा वापर केला त्याचं काय? त्याच्यावर लय जीव जित्राब राहत होता, एकमेकाच्या आधारानं जगत होता, जगण्यासाठी धडपडत होता. या आभाळाखाली त्या डोंगराच्या पोटाला माणसासहित सजीवांची संस्कृती आकार घेत होती. तो आकार डोंगरच पाण्यात बुडवून गरगरा गरगरा फिरवला, आणि तिथलाच एक साप धरून त्याची दोरी करून वडवड वडवड वडला. अरे त्याच्या पाठीचे मणके खटाखट निसटले असतील, रक्ताच्या गुळण्या टाकून मरला असेल बिचारा. त्याचा काय विचार? जाऊन द्या, ती लय जुनी गोट आहे. देवदानवांच्या भानगडी त्यात माणसाचा आणि सजीवांचा कह्याचा काय आला विचार. पण आता जर कंच्या देवाचाही देव आला आणि या डोंगराचा वापर करायला निघाला, तर त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे का भावय, या डोंगराच्या वापरामुळं इथं अमृताचे पाट वाहणार असतील, की अख्ख्या देशात दिव लागणार असतील, का या देशाची जागतिक महासत्ता होणार असेल, ते काही नको सांगू. अगोदर इथले झाडवेली पशुपक्षी किडामुंगी खेकडं माकडं या सगळ्यांसहित इथल्या माणसाचं पुनर्वसन होणार आहे का ते अगोदर सांग. आणि या देशाची जागतिक महासत्ता करण्याच्या नादात या अख्ख्या पृथ्वीचंच काय करायचं ठरवलं तेही सांग. नाहीतर त्या डोंगरातल्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला जाऊन विचार, तो सांगल का अरे चंडाळांवर इथल्या माणसाचं काळीजच हरवून गेलं, तर तुमच्या महासत्तेला कोण हुंगतो, तुमच्या महासत्तेला कोण हुंगतो. तर मंडळी, एकूण ह्या सगळ्याच कविता आहे ना, मला जे बोलायचं होतं, मला बोलता खूप कमी येतं, मी शक्यतो बोलतच नाही, कवितेमधून बोलत असतो. माझा विषय मला या कवितेतून जितका स्पष्टपणे मी मांडलेला आहे तो आजकाल नाही, गेल्या 20 वर्षापासून मांडतो आहे. आणि त्या निमित्तानं तुमच्याशी बोलण्याचा संबंध आला. माझ्या मताशी मी ठाम आहे. तुम्हाला कोणाला कसं वाटेल ते तुम्ही विचार करा. आणि नाहीतर तो निसर्ग आहेच, आणि त्याच्याही पलीकड मी आहे का माझंही काही झालं तरी मलाही फिकीर नाही. पण माझं मन आणि माझं बोलणं, माझं वागणं आणि लिहिणं हे सगळं फक्त ह्या डोंगराच्या आजूबाजूने फिरण्यातच झालेलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. असं मित्रांनो, तुम्ही ऐकलं, तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि थांबतो. काही प्रश्न असतील तर विचारा. हां, कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर अवश्य विचारा. 5 मिनिट घेऊ आपण प्रश्नासाठी. 5 मिनिट घेऊ. विचारतील का कोणी? इथं कमेंट दिसतात बघा. हां, हे बघा, त्याच्यावर लक्षात आहे. तू वाचून धावणार आहे, मला वाचतात ना. अजून काही प्रश्न आलेला नाही कोणाचा? ठीक आहे, थांबूया. पुन्हा विचारा, कोणाचे काही प्रश्न आहेत. हां, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. कारण काय, एकटाच बोलत राहिलो ना तर मग काय होतं की पुढे तुम्ही काय ऐकताय, कोणी ऐकताय, किंवा कोणच्या डोक्यात किती जातं, तुमची कोणतीही शंका असेल तर विचारा. सुरू आहे. अजून प्रश्न नाही आले. जा ना, बरं झालं. एक मिनिट थांबा. कोरोनाच्या नंतरचं जग. त्याला तसं कसं जगावं लागेल इथून पुढं ते.
तुकोबा कविता कुठं सुचली असा प्रश्न आहे. असं का बरं विचारलं कोणी? हो. बरं मला वाटतं असा प्रश्न आलेला आहे की तुकोबा कविता कुठं सुचली आणि ती आता आपण आत्ताच्या कार्यक्रमामध्ये काही घेतली नाही. त्या कवितेच्या संदर्भात मी थोडंसं बोलतो आणि ती कविताही सांगतो. बघा मी ज्यावेळेस गाथेचा अभ्यास करत होतो, तुकोबाचा अभ्यास करत होतो, अभंगाचा, ते अभ्यास सगळा करत करत गेलो, वाचत गेलो पुढे. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे तुकोबा सांगतात ते साधारण अलीकडे म्हणजे कीर्तनं होतात, सप्ते बसतात, लोक वारकरी दिंडीला जातात, या सगळ्यामधून काय शिकतात बुवा. मग नंतर माझ्या असं लक्षात आलं का अरे तुकोबा जे सांगतोय ना अभंगामध्ये तो माझा आजोबा त्यावेळेपासूनच जगतोय. आणि मग असं वाटलं की सांगणाऱ्यापेक्षा प्रत्यक्ष जगणारा, जो जगणं शिकवतोय त्याच्याऐवजी प्रत्यक्ष जगणारा मोठा असतो असं मला वाटलं. कारण तुकोबा जे इकडे जे अभंगातून सांगत होते ते आजोबा प्रत्यक्ष जगत होता. आणि मग एक त्यांची तुलना करावी असं मला वाटलं आणि त्या संदर्भातली ती कविता आहे. ती कविता सांगतो. बघा, तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं नाही म्हणजे मी काही तू ही गाथाय वाचली नाही, तू एखादा अभंगही महा तोंडपाठ नाही, पण तू डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याच्या, तिथली झाडवेली, पशुपक्षी, किडामुंगी यांना तू सोयरा मानलं ना, बस या एकाच मुद्द्यावर तुला 100 वेळा मानलं. त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथंच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून हाक मारली असेल. एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जाय ग रुक्मिणी माय असं तू म्हणला असेल. आणि त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसल्या बसल्या तुला सुचला असेल का संसार नीटनेटका करावा, सगळ्यांशी प्रेमानं वागावं, जगावं आणि जगू द्यावं. बस तुकोबा त्याच वेळेस तू आभाळा एवढा मोठा होऊन गेलास. पण एक सांगू तुकोबा, एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो, मव्हा आजोबाय असंच म्हणायचा, मव्हा आजोबाय असंच म्हणायचा. काय सगळ्यांची गोडी गुलाबीनं वागावं, आपल्याला जीव रे येतो तसं दुसऱ्याला रे येतो, मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचे मन दुखू नये. अहो मी चाट झालो. या तुकोबाची आणि आजोबाची कधी देख ओळख नाही, कधी गाठ भेट नाही. या म्हाताऱ्यानं कधी देव आळंदी पंढरपूर पाहिला नाही, कधी कीर्तन ऐकला नाही. मग ह्या दोघांचे विचार सारखे कसे काय. मग मी लय डोका चालवला, तेव्हा माझ्या ध्यानात आलं की अरे या दोघांचाही गुरु एकच आणि तो म्हणजे डोंगर. हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळात जाऊन बसावं लागलं. आणि इकडं आजोबाचं तर अख्खं आयुष्य डोंगरदऱ्या, कडेकपारी, रानावनात, काट्याकुट्यात हिंडण्या फिरण्यात गेलं. इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं, पण इकडं आजोबाला या चंद्रसूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं. अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शेकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना, तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढं उतरायचं. रातभर त्यांच्या बाता चालायच्या. पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागे जाऊन लपायचा तेही कळायचं नाही. या चांदण्या लेकुरवाळ्या सासूरवासनी माहेरपणाला म्हाताऱ्याच्या अंगणात जमा व्हायच्या, रातभर खिदळायच्या, बोलता बोलता हसायच्या आणि हसता हसता नाचायच्या. खरंच तुकोबा आणि आजोबा मी तुम्हा दोघांनाही मानलं, तुम्हा दोघांनाही मानलं. दुसरा काय प्रश्न आहे का? धनाजी विचारताय विकास कसा असावा.
हा सर नमस्कार. विकास कसा असावा? विकास आता त्या संदर्भात आता तुम्हाला तर मागाशी सांगितलं की मी जास्त नाही बोलता नाही येत मला. परंतु विकास जर म्हटलं ना तर तुम्ही ग्रामीण भागाचा, खेडेगावांचा आणि एकूणच असं आता बघा या कोरोनानंतर मला वाटतं कंचातरी राजांनी जाहीर केलं की हे जे कामगार तिकडे गेले होते लांब कुठं कामाला आणि ते परत फिरून गेले त्यांच्याकडं जे टिकले गेले ते तर त्यांना तिथंच रोजगार मिळावा अशा पद्धतीचा विकास असावा असं मला साधारणपणे वाटतं की आपल्याकडं प्रत्येक गावामध्ये तिथल्या तरुणांना तिथं रोजगार मिळू शकतो ना हो. म्हणजे काय होतं बघा की आमच्या गावाला समजा लोकांची उगीच ओरड असते, उगीच बोंबाबोंबा असते का बुवा पाणी नाही, दुष्काळ पडतो वगैरे वगैरे. पण हे कारणं एकदम खोटे आहेत, झूट आहेत असं मला वाटतं. कारण माझ्या गावाकडं तुम्ही येऊन बघा, एका भावानं विहीर खोदली, दुसऱ्या भावानं शेजारीच दुसरी एक तयार केली आणि हळूहळू तिथं एक वेगळी संस्कृती तयार होऊ राहिली की ज्यांना मुंबईला जाण्याची गरज नाही, ज्यांना कुठंतरी रानोमाळ भटकण्याची गरज नाही. विकास असा असावा की त्या माणसाला तिथं रोजगार वगैरे त्याचं जगणं तिथं होईल अशा पद्धतीचं असं मला वाटतं. ठीक आहे मॅडम ओके, थांबूया म्हणा आता. थांबवायचा काय विचार? ठीक आहे थांबूया. ओके ठीक आहे.